उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, प्रति शनिवारी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून श्री गुरुचरित्र सप्तशती नवनाथ या सर्व ग्रंथांचं पारायण व्हावं, यामधून मानव जातीचं कल्याण होण्यासाठी थांबलेला निसर्ग राजा बळीराजाला सुखावह करण्यासाठी गेली काही महिन्यापासून आपण पर्जन्य सूक्ताचं पठन वाचन करत होतो, परंतु आज आपण गुरुचरित्र पारायण केल्याबरोबर आत्ताच आकाशामध्ये वरुण राजानं बळीराजानं तुमच्या हाकेला होऊ दिलेली आहे. म्हणजे निश्चितपणे तुम्ही केलेली सेवा जी आहे ती फलद्रूप झालेली आहे आणि आजपासून देशभरात महाराष्ट्रासह अन्य राज्यात अशीच कृपा करावी, तमाम मानवजातीचं कल्याण करण्याला आशीर्वाद द्यावा, बळीराजाला आशीर्वाद द्यावा. गेल्या महिन्याभरापासून पावसानं ओढ दिलेली होती. भारतातील सर्व पेरण्या बळीराजा वाचून पर्जन्य वाचून थांबलेल्या होत्या, परंतु आजपासून आपण मोठ्या प्रमाणात पर्जन्य सूक्ताचं वाचन करणं चालू ठेवावं आणि मोठ्या प्रमाणात पर्जन्य देवतेला आपण सर्वांनीच विनंती करावी, हे कळकळीचं आवाहन. तथापि आज आपण श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सुमारे 200 सेवेकरी आलेले आहेत. कृपया त्यांनी हात वरती करून आपला परिचय द्यावा, हे कळकळीचं आवाहन. सोबतीला मराठवाड्यातून काही सेवेकरी आलेले आहेत, त्यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. त्यानंतर शिवशक्ती नाशिक सेवेकरी आलेले आहेत, त्यांनी हात वरती करून आपला परिचय द्यावा. भारताच्या राजधानीतून दिल्लीहून काही सेवेकरी आलेत. सुमारे 6 सेवेकरी दिल्लीहून आलेले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद आहेत की तुम्ही येताना पाऊस घेऊन आलात आणि भारतभर अशीच सुवृष्टी व्हावी, ही एक आनंददायी बातमी आज आपल्या सेवेमुळं हे आपल्याला बघायला मिळत आहे. सोबत आज मध्य प्रदेशमधून आदरणीय ज्ञानेश्वर पाटील खासदार मध्य प्रदेश यांचे सर्व परिवार आणि कुटुंबीय आजच्या उपक्रमाला हजर आहेत. त्यांच्या सर्व परिवाराला मनापासून धन्यवाद आहेत. आपण आज एकदिवसीय पारायण 16 या पुण्यभूमीत रुजू केल्याबरोबर भगवान दत्तात्रेय तथा भगवान शिवांनी पर्जन्य देवतेला अकल्पित पाठवलेलं आहे. त्यानंतर उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि आपण या निमित्तानं देशभरात योगदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या योगाला आपली हजेरी आपण लावावी. त्यानंतर उद्या 21 जूनला श्री गुरुचरित्र पारायण 16 श्री क्षेत्र नरसिंहवाडी
जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याही उपक्रमाला पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात सेवेकरी हजेरी लावणार आहेत. 29 जूनला श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी देखील एकदिवसीय पारायण श्री गुरुचरित्र सोहळा आयोजित केलेला आहे. त्यालाही बरेच सेवेकरी आपली हजेरी लावणार आहेत. आगामी येणारा 4था महासत्संग मेळावा 27 जून रोजी प्रति 4थ्या शनिवारी या पुण्यभूमीत करण्याला आपणाला एक नामी संधी प्राप्त झालेली आहे. आणि 29 जून रोजी आपण भगिनींचा उत्सव म्हणून वट सावित्री पौर्णिमा हा साजरा होत आहे. खरं तर झाडं लावा, वृक्ष लावा, मोक्ष मिळवा, पर्यावरण मदत करा हा संदेश लाखो वर्षापासून आपल्या ऋषीमुनींनी हा दिलेला आहे. म्हणून केवळ वडाच्या झाडाची पूजा करणं एवढं नाही, परंतु आपण वर्षातून 5-5 झाडं जर लावली तर आगामी जो उन्हाळ्याचं तापमान आपण बघितलं, 45पर्यंत तापमान भारतात, महाराष्ट्रात सर्वत्र होतं. हे केवळ कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळं, जंगलतोड झाल्यामुळं उन्हाळ्याचं स्वरूप आपण बघत आहात. म्हणून आपण आतापासून एक 5-5 झाडं आपण जर लावली तर पर्यावरणाला मदत होईल, पाऊस वेळेवर पडेल आणि मुबलक वृष्टी होईल. हे या संदेशातून आपणाला सर्वदूरपर्यंत सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपण या कार्याच्या अंगभूत सेवेकऱ्यांचं जे ग्राम अभियान आहे ते आपण सज्ज ठेवावं. त्यामध्ये 18 विभागांचा समावेश आहे. यात सर्वात महत्त्वाचा पहिला विभाग मूल्य शिक्षण, शिशुसंस्कार आणि गर्भसंस्काराचा समावेश आहे. यातून नवी पिढी घडवणं, त्यांना सन्मार्गाला लावणं, त्यांना निर्व्यसनी बनवणं, त्यांना या देशाचे आणि कार्याचे आदर्श सेवेकरी बनवणं ही काळाची गरज आहे. म्हणून त्यासाठी आमचे भारतातले, महाराष्ट्रातले सर्व गुरुजन प्रतिनिधी आगामी या वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात मूल्य शिक्षण सोहळे गावोगावी आयोजित करणार आहेत. त्यामध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचा समावेश असेल. तर द्वितीय स्थानी मानवी समस्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत आहे. या सर्व समस्यामुक्त जीवन जगण्यासाठी, चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी या कार्यानं प्रश्न उत्तर विभागाला एक वेगळं प्राधान्य दिलेलं आहे. आणि आज आपल्यामध्ये प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी आलेले आहेत. कृपया त्यांनी हात वरती करावेत, म्हणजे आपणाला मोठ्या प्रमाणात जनतेच्या समस्या जाणून घेता येतील आणि त्यांना समस्यामुक्त जीवन आपणाला प्राप्त करून देता येईल. म्हणून या कार्यानं मानवी समस्या निर्मूलन विनामूल्य मार्गदर्शनातून हे उपाय जनतेपर्यंत, गावनिहाय, केंद्रनिहाय जनतेपर्यंत आपणाला पोचवायचे आहे. पुढचा विभाग विवाह मंडळ आहे. आज जनतेमध्ये गावनिहाय, जिल्हानिहाय, राज्यनिहाय सर्वात अवघड प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे. आणि ते वेळेत प्रश्न सुटावेत म्हणून गावोगावी सेवा केंद्रांमध्ये आपण विवाह मंडळाला चालना द्यावी आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह घडून आणावीत. गेल्या 70 वर्षामध्ये या कार्यातून
आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण घरोघरी गावोगावी याचा प्रचार प्रसार करून बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं साखरपुड्यासारख्या छोट्याखानी उपक्रमातून आपण मुलामुलींचे विवाह करावेत हाही संदेश आपण या निमित्तानं जनतेपर्यंत पोचवायचा आहे. पुढचा कृषी विभाग आहे. कृषी विभागातून सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, त्याचं मनोबल वाढण्यासाठी शेतीत कोणती पिकं करावीत, माती परीक्षण, बीज परीक्षण, पाणी परीक्षण हे कसं करावं यासाठी देखील सातत्यानं या उपायातून मार्गदर्शन करण्याची व्यवस्था या कार्यानं केलेली आहे. म्हणून आमच्या काही सेवेकऱ्यांनी महाराष्ट्रात, भारतामध्ये ग्राम अभियान अंतर्गत देऊळबंद भाग 2 यामध्ये शेतकऱ्यांची जीवनगाथा आणि आत्महत्या टाळण्यासाठी असणारी व्यसनं, नेमकं काय करावं जीवनामध्ये याचं रहस्य उभयतांनी सेवेकऱ्यांचं जनतेपर्यंत मांडलेलं आहे. म्हणून आपण या सर्व बाबी सामाजिक बांधिलकीतून आपण जनतेपर्यंत पोचवाव्यात हे कळकळीचं आव्हान. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत आणि आपण लवकरच आगामी कुंभ सुरू होण्यापूर्वी मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे आकार घेत आहे. हे सध्या अंतिम टप्प्यात आहेत आणि त्यातून कॅन्सरसारखे आजार बरे व्हावेत, त्यांना दुःखमुक्त, चिंतामुक्त त्यांची जीवनशैली निरोगी व्हावी यासाठी आगामी कुंभापूर्वी आपण मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे सुरू करत आहोत. त्याचा प्राथमिक भाग आपण आता लवकरात लवकर सुरू करण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपणाला याची अनुभूती जनतेपर्यंत द्यायची आहे. आणि सेवामूल्य पद्धतीनं हे काम जगात कोण करत नाही. कॅन्सर बरा होत नाही असं डॉक्टर लोक म्हणतात, पण गेल्या 2 दशकामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर 100% बरा करता येतो अशी दवा इथे उपलब्ध आहे. म्हणून या दव्याचा लाभ संबंधित कॅन्सर रुग्णांना व्हावा. अन्य जे आजार आहेत त्याही रुग्णांना लवकरात लवकर बरं वाटावं त्यासाठी इथे सर्व दव्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तिचा आपण सर्वार्थानं लाभ घेण्याचं करावं हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आले असतील, त्यांनी पुढे येऊन आपला परिचय द्यावा आणि वास्तूचं जे रहस्य आहे ते या कार्यानं ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथातून आपणापर्यंत पोचवलेलं आहे. त्यामध्ये निर्दोष जी वास्तू आहे त्यामध्ये राहणारी माणसं ज्यांना डोकं टेकल्याबरोबर 5-6 तास झोप येते ती वास्तू निर्दोष आहे असं समजलं जातं. म्हणून आपल्या वास्तू तपासणी संदर्भात ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथाची जर आपण पानं चालली तर आपल्या वास्तूत असणारे जे काही दोष आहे ते घर बसल्या आपणाला निवारण करण्याला एक नामी संधी या ग्रंथांनी दिलेली आहे. खरं तर ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल अशी ख्याती आहे. म्हणून आपण नेहमी ग्रंथ वाचत जावेत. वाचाल तर वाचाल अशी मराठीत म्हण आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या सर्व बाबी प्रकर्षानं या कार्याच्या ज्ञानाच्या पाणपोईतून जनतेपर्यंत, गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संज्ञा आपण जनतेपर्यंत कृपया पोचवावी हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग
या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन जनता अनभिज्ञ आहे आणि त्यांना कायद्याची महती समजून सांगणं जरूर आहे. म्हणून त्यासाठी या कार्यानं या विभागाला एक नामी संधी दिलेली आहे. म्हणून आपण हे सर्व विभाग जनसामान्यांपर्यंत कृपया पोचवावेत. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द केलेला आहे आणि आज मोठ्या प्रमाणात इथे माता भगिनी स्वतःचा वेळ खर्ची घालून आज श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी आलेले आहेत. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. अति सामर्थ्यशाली या ग्रंथाचा अनुभूती आहे. जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट घरी जाईपर्यंत आपणाला त्याची अनुभूती आणणारी बाब या श्री गुरुचरित्रात आहे. म्हणून ग्रंथपरिचय हा या कार्याचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. आपणाला सेवेकरी बनवणं ही आपली स्वतःचं कर्तव्य आहे. म्हणून आपण महिन्याकाठी किमान 10 सेवेकरी घडवावेत. त्यांना रोज 3 अध्याय स्वामी चरित्र 11 माळा श्री स्वामी समर्थ जप पंचमहायज्ञ करण्याला प्रवृत्त करावं. एवढ्या सेवेनं त्यांना समाधान सौख्य शांती मिळेल. त्यांच्यात निर्माण झालेल्या अनंत समस्या ज्या आहेत त्या सर्व समस्यांचं निवारण निराकरण निर्मूलन होईल. म्हणून आपण सेवेकरी व्हावं. 3 अध्याय 11 माळा जप करावा. पुरुषांनी गुरुवार उपवास करावा स्वामींचा. भगिनींनी मंगळ किंवा शुक्रवार भगवतीचा उपवास करावा. कारण इथे 8 पीठं आलेली आहेत. जगाच्या पाठीवर एवढी सगळी पीठं या पुण्यभूमीत येण्याचं प्रयोजनच हे आहे की महाराष्ट्रात असणारी जी 4 प्रमुख पीठं आहेत त्यात सप्तशृंग आहे, तुळजापूर आहे, कोल्हापूर आहे, माहूर आहे. स्वतः स्वामी महाराज या कलियुगाचे चालक पालक मालक सर्वासर्व आहे. इथे काशीचे कालभैरव आहेत, पंचमुखी हनुमानजी आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी महाप्रसाद घेता त्या ठिकाणी माता अन्नपूर्णा आहे. ही सर्व 8ही पीठं आपला योगक्षेम आणि आशीर्वाद देणारी आहेत. म्हणून आपण सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छती, कुठेही जायचं कारण नाही. म्हणून आपण कालच्या महिन्यामध्ये या पुण्यभूमीत ज्ञानयज्ञ महाभागवत या ठिकाणी होऊ घातलेला होता. त्यालाही महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांनी हजेरी लावली. सोबत मथुरा या ठिकाणी उत्तर भारतासाठी आपण त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ म्हणून भागवताचं पारायण सोहळा केला. त्यालाही आपण भरभरून प्रतिसाद दिला. म्हणून भारताच्या विविध कानाकोपऱ्यात आणि वेगवेगळ्या भाषेतून हे स्वामी कार्य भारतभर प्रत्येक ठिकाणी पोचवण्याला एक निमित्त आहे. ही संधी आहे, ही सेवा आहे. हिचा आपण कृपया लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन. तथापि आज मराठी अस्मितेच्या वतीनं भगिनींवर आगामी या महिन्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. येणारी पौर्णिमा ही तुम्हाला काहीतरी सांगून जाणार आहे की आपलं सौभाग्य आरोग्य मनोधैर्य वाढीसाठी या वटसावित्रीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून प्रतिपौर्णिमेला आमच्या सर्व माता भगिनी स्त्री यंत्राचं पूजन करतात, श्री सूक्त वाचतात, वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात
मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात, आरती करतात आणि स्वतः दर पौर्णिमेला घरचे घरी स्वतः सत्यनारायण करतात. ही असामान्य बाब आहे, खर्चिक बाब आहे. परंतु या सत्यनारायणाला कुठलाही अनामिक खर्च नाही. तथापि ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावेत, म्हणजे अन्य भगिनीसुद्धा तुमचं अनुकरण करतील. मनापासून धन्यवाद आहेत. अशीच सेवा आपण नवख्या कुटुंबियांना, आपण नव्या कुटुंबियांना सांगावी, त्यांच्याकडून ह्या सेवा घडवून आणाव्यात आणि त्यांचंही भलं होईल असं आपण आपल्या आचरणात ही कृती आणावी. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. पावसाचा गडगडाट, आजच पहिला दिवस मृगाचा ओसरतोय. पुन्हा परवाला आर्द्रा नक्षत्र लागतंय. शेवटी का होईना मृगराजानं आपल्याकडे हजेरी लावलेली आहे, नवे आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा या 18 विभागाच्या वतीनं आपणा सर्वांना आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. केंद्रापुरती आता जबाबदारी नाही, विटा मातीची केंद्र बांधून उपयोग नाही. 2 पायाची चालती बोलती केंद्र गावागणिक घरागणिक जर आपण उभी केली तर दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लागेल आणि असंख्य मानवजातीचं कल्याण स्वामींच्या ऊर्जेतून, आशीर्वादातून, सेवेतून होईल यात दुमत नाही. वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना या महिन्यात येणारे सणवार उत्सव आहेत, या महिन्यात येणारे काही महत्त्वाचे सण उत्सव सह काही उपक्रम आहेत. या सर्व उपक्रमाला आपण जातीनिशी सहभाग हजेरी लावावी एवढंच कळकळीचं सांगून आपणाकडून स्वामींचं हे काम घडावं. आपला योगक्षेम निश्चितपणे स्वामी चालवतात, हे त्रिकालबाधिक सत्य आहे. स्वामी नेहमी सांगतात, तू मेरे धाम पर मैं तेरे काम पर. म्हणून आपण आपल्या कामाशी प्रामाणिकपणानं राहून दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून महिन्याकाठी किमान 10 कुटुंब आपण घडवावेत हा संदेश घेऊन आपण पुढची वाटचाल करावी. इथे प्रति शनिवारी सत्संग मेळावे आयोजित केलेले असतात, विविध उपक्रम असतात. सप्तशती आहे, भागवत आहे, नवनाथ आहे, गुरुचरित्र आहे. हे सारे ग्रंथ याचं वाचन पारायण करण्याला आपणाला एक नामी संधी, हक्काची ओसरी या ठिकाणी उपलब्ध असून आगामी येणाऱ्या कुंभपर्वामध्ये भारतातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व सेवेकऱ्यांना महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे. म्हणून या भूमिकेचं रहस्य आपण दर शनिवारी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही म्हणाल मग आपली कुंभपर्वणी कधी असेल? प्रयागप्रमाणे आपणाला गर्दी करायची नाही. नाशिक आणि त्र्यंबक ही शहरं फार छोटी आहेत आणि एकाच दिवशी कोट्यवधी लोक आले, कोणाचंही दर्शन व्यवस्थित होणार नाही. म्हणून आगामी कुंभपर्व जे आहे ते केवळ 13 महिन्याचं नसून 22 महिन्याचं आहे. आणि भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारनं या 22 महिन्याचा योग्य तो फायदा 22 राज्यांना जर दिला तर रोज थोडे थोडे लोक येतील, त्यांना सेवा स्नानाची संधी मिळेल आणि ते कृतकृत्य होतील. म्हणून एका दिवशी गर्दी करण्याऐवजी रोज थोडी थोडी माणसं जर आली तर निश्चितपणे प्रशासनाला हे काम करणं सोपं होईल. असोच वेळेला विराम करून आपणावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आपणाला केलेली आहे. दिव्यानं दिवा लावायचा आहे, ज्योतीनं ज्योत लावायची आहे आणि पर्जन्य सूक्त आपणाला जमिनीचं पोट, आपलं पोट भरेपर्यंत वाचन चालू ठेवायचं आहे. पाऊस आला म्हणजे ते बंद करायचं नाही. म्हणून आपणाला पुन्हा एकदा
पर्जन्य सुक्त हे आपण सर्वांपर्यंत पोचवा, सर्वदूरपर्यंत पाऊस पडावा, शेती चांगली पिकावी, बळीराजाला सुखावह वाटावं, या साऱ्या बाबींची जिम्मेदारी सेवेकऱ्यांवर आहे. म्हणून पुनश्च एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.